दशक तिसरा. स्वगुण परीक्षा. समास पहिला. जन्म दुःख निरूपण. श्रीराम. श्री समर्थ म्हणतात की जन्म हा दुःखरूपी वृक्षाचा अंकुर म्हणजे आरंभ. जन्म झाला की दुःखाला सुरुवातच होते. जन्म शोकाचा समुद्र असून भयाचा कधीही न हलणारा असा डोंगर आहे. जन्म म्हणजे कर्माची मूस आहे, कारण जन्मापासूनच कर्म पाठीस लागते. जन्म ही पातकाची खाण आहे. जन्म ही नित्य नूतन काळाची जाचणी आहे, कारण जन्माला आल्यापासून काळाचे भय सदा मागे लागलेलेच असते. जन्म ही कुविद्येचे फळ आहे असे म्हणण्याचे कारण वासनेमुळेच जन्म घ्यावा लागतो. जन्मास लोभाचे कमळ म्हटले आहे. लोभ म्हणजे आसक्ती. आसक्तीरूपी कमळातच जीवरूपी भ्रमर गुंतून पडतो. जन्म हे भ्रांतीचे पडळ आहे, कारण जन्म होताच स्वस्वरूपाचे विस्मरणरूपी अज्ञान उत्पन्न होते. जन्म होताच मी देह हे विपरीत ज्ञान बुद्धीस व्यापते व वास्तविक मुक्त असून जीव आपल्याला बद्ध समजू लागतो. तसा देहाचा जन्म म्हणजे अकारण मायेत गुरफटणे होय. जन्म होताच स्वस्वरूपाचा विसर पडतो, तोच सुखाचा विसर होय. मी देह ही भावना दृढ होताच एकामागोमाग एक चिंता त्या जीवास व्यापून टाकतात. म्हणून जन्म म्हणजे चिंतेचे आगर म्हटले असून जन्मच मुळी वासनेमुळे होतो आणि त्यानंतर वासनांची सतत वृद्धीच होत जाते. जन्म होताच जीवाचे स्वस्वरूप ज्ञान लोपते, हे एक प्रकारे त्याचे अधःपतनच असते. जन्म होताच मी देह या कल्पनेचा ठसा बुद्धीवर उमटतो आणि मग ममतारूप डाकीण त्याला झपाटून टाकते. जन्म म्हणजे मायेचे कपट होय. जन्म म्हणजे क्रोधाचे वीरपण होय. जन्म मोक्षाच्या मार्गात आडवे येणारे विघ्नच आहे. देहाचा जन्म होताच मी देह हा अहंकार उत्पन्न होतो. म्हणजे अहंता तेव्हापासून आपला प्रभाव गाजवू लागते आणि गर्भात असताना ज्या जीवास ईश्वराचे स्मरण असते त्यास जन्मता क्षणी त्याचा पूर्ण विसर पडतो. जन्म होताच विषयांची आवड उत्पन्न होते. इंद्रियांनी विषयोपभोग घेतले असता सुख लाभेल अशी दुराशेची बेडी हातापायात पडते. काळ म्हणजे मृत्यू. काकडी खावी तसा काळ या शरीरास कधी नष्ट करेल हे सांगता येत नाही. जन्मकाळ हाच वाईट काळ असून ती वेळ फार कठीण प्राणसंकटाची असते. जन्म फार घाणेरडे असून ते नरकात पडणेच समजावे. या देहाची उत्पत्ती कशी होते याचा विचार करू लागल्यास या देहासारखे अमंगळ काही नाही अशी खात्री पडते. रजस्वलेच्या विटाळामध्ये याचा जन्म होतो. ज्या विटाळास अत्यंत अमंगळ दोषास्पद मानतात त्या विटाळाचाच पुतळा म्हणजे हा देह होय. असा मुळातच जो अमंगळ त्याला निर्मळ करण्याचा खटाटोप केला तरी तो कसा सफल होणार. रजस्वलेचा विटाळ आटून त्याचा जो गाळ बनतो त्या गाळाचेच हे शरीर बनते. ते वरवर सुरेख दिसते, पण वास्तविक ते आतमध्ये घाणीचे पोतळीत आहे. चांभाराच्या चर्मकुंडाचे झाकण काढायची ज्याप्रमाणे सोयच नसते तशीच या शरीराची स्थिती आहे. ते चर्मकुंड धुवून काढले असता स्वच्छ होऊ शकते, पण या देहाला दररोज कितीही धुवून काढले तरी दुर्गंधीने भरलेला हा देह निर्मळ होतच नाही. हाडांचा सापळा उभा केला, तो शिरा नाड्या याने गुंडाळला आणि प्रत्येक सांध्यामध्ये चरबी व मांस भरून त्याला चांगला फुगवला, असा हा देह तयार होतो. रक्त म्हणजे अशुद्ध अर्थात जे शुद्ध नाही तेही या शरीरात भरलेले असते. शिवाय या शरीरात नाना व्याधी दुःखे भरलेली असतात. शरीर म्हणजे आत बाहेर घाणीने लडबडलेले व नरकाचे कोठार आहे. शरीर म्हणजे दुर्गंधीने भरलेली मूत्राची पिशवीच आहे. शरीरात जन तडे वळवळत असतात आणि नाना प्रकारचे दुर्गंधीची पोतळी म्हणजे यातील आतडी होत. शरीरात अनेक कंटाळवणे गलिच्छ कातडी लोंबत असतात. शरीरात शिर म्हणजे मस्तक हे श्रेष्ठ म्हणतात, त्याला उत्तमांग म्हणतात. पण तेथे नाकातून शेंबूड वाहत असतो. कान फुटला असता जी दुर्गंधी त्या घाणीमुळे सुटते ती तर सहनच होत नाही. डोळ्यात चिपडे येतात, नाकात मेकडे गर्दी करतात. रोज प्रातःकाळी तोंडातून मळासारखी घाण बाहेर पडते. ज्या तोंडामध्ये लाळ थुंकी आणि इतर घाण तसेच पित्त कफ
यासारखी प्रबळ घाण भरलेली असते त्याला मुखकमळ चंद्रासारखे आहे असे म्हणतात. तोंड असे घाणेरडे असते तर पोटात विष्ठा भरलेली असते. या गोष्टी जगात प्रत्यक्षच आहेत, त्यांना दुसरे प्रमाण देण्याची जरूर नाही. पोटात जरी काही मिष्ठांना दिव्यांना घातले तरी त्यातील काहीची विष्ठा होते तर कधी कधी काही ओकूनही पडते. जरी अगदी गंगाजल प्रशन केले तरी त्याचे मूत्रच बनते. थोडक्यात मल मूत्र आणि ओक हे देहाचे जीवन असून त्यानेच देहाचे पोषण होते याबद्दल संशय नाही. जर पोटात याप्रमाणे मलमूत्र ओक नसतील तर सर्व लोक मरून जातील. राव असो वा रंग असो त्याच्या पोटात विष्ठा असतेच असते, ती चुकत नाही. स्वच्छ करण्यासाठी ती काढून टाकण्याचा प्रयत्न केला तर देह मरून जाईल. या देहाची अवस्था ही अशी असते. जोपर्यंत देह धड जाकट असतो तोपर्यंत देहाची कशी अवस्था असते हे इत्थंभूत सांगितले तरी खरे वाटत नाही आणि देह खरेच असा घाणेरडा आहे का अशी शंका मनात येते. अशा या देहरूपी कारागृहात वस्तीला आल्यामुळे जीवाला 9 महिने फार यातना भोगाव्या लागतात. गर्भाशयात वायू नसतो, त्यामुळे देहातील 9 द्वारे, 2 डोळे, 2 कान, नाकाची 2 भोके, तोंड, गुद आणि उपस्थ रोधली जातात. आईच्या पोटातील ओक आणि विष्ठा यातून पाणी झिरपते, रस झिरपतात, ते जठराग्नीमुळे तापतात, त्यामुळे गर्भाच्या अस्थी व मांस उकडून निघतात. गर्भाला त्वचा नसते, तो नुसता मांसपिंड खोळीत असतो. तो हालचाल करू लागतो तेव्हा मातेला डोहाळे लागतात. ती कडू आणि तिखट पदार्थ खाऊ लागते, त्यामुळे त्या गर्भातील बालकाचे सर्वांग होरपळते. गर्भ म्हणजे चामड्याचे बांधलेले गाठोडे व आत विष्ठेचे पोतडे असते. नाभीपासून निघणाऱ्या नाळेच्या द्वारे जगण्यास आवश्यक असणारे रस त्याला मिळतात. मलमूत्र ओक आणि पित्त यांच्यामुळे नाकातोंडातून जंत बाहेर पडतात, त्यामुळे या गर्भातील जीव अतिशय घाबरतो. अशा या कैदखान्यात तो जीव अत्यंत अडचणीत सापडतो. त्यावेळी तो जीव कळवळून म्हणू लागतो की हे चक्रपाणी, मला आता इथून सोडव. हे देवा, जर तू आत्ता मला इथून सोडवशील तर मी स्वतःचे हित करून घेईन आणि गर्भवास चुकवीन, पुन्हा येथे येणार नाही. दुःखाने कासावीस होऊन जीव अशी प्रतिज्ञा करतो. तोच जन्मवेळ जवळ आलेली असते आणि प्रसूतीची वेळ आल्याने त्या वेदनाने आई आरडाओरडा करू लागते. पोराच्या नाकातोंडात मांस घट्ट बसल्याने ते मस्तकावरील टाळूच्या छिद्राद्वारे श्वासोश्वास करू लागते, पण ते छिद्रही जन्मकाळी बुजून जाते. टाळूचे छिद्र बंद झाल्याने त्या पोराचा जीव घाबरावून तो तळमळून चहूकडे हलू लागतो. श्वासोश्वास कोंडला गेल्यामुळे तो जीव त्रासतो, पण मार्गच नसल्यामुळे तो कासावीस होतो. अतिशय घाबरून मूल बाहेर येण्यासाठी धडपडू लागले, पण ते भलत्याच जागी अडकून आडवे झाले. तेव्हा लोक म्हणू लागले की अरे मूल आडवे आले, तर आता त्याला कापून त्याचे तुकडे करूनच काढा. मग त्या मुलाचे हात, पाय किंवा तोंड, नाक, पोट वगैरे जे अवयव त्या हाताला सापडतील ते कापून काढले जातात. अशा प्रकारे त्या बालकाचे टवके तोडून काढता क्षणी ते बालक प्राण सोडते. एवढेच नव्हे तर या सगळ्या खटपटीत माताही देहाचा त्याग करते. याप्रमाणे ते बालक स्वतः मृत्यू पावते व आईचाही प्राण जातो. गर्भवासात त्या जीवाला भयंकर दुःख भोगावे लागते. तथापि जर पूर्वपुण्याच्या योगे त्याला योनीतून बाहेर येण्याचा सरळ मार्ग सापडला तरी त्याची मान, खांदा वगैरे एखादा अवयव त्या संकुचित मार्गात अडकून बसतो. मग त्या संकुचित मार्गातून त्याला बळेच ओढून बाहेर करतात. त्या योगेही त्या बालकाचे प्राण कधी कधी जातात. बालकाचे प्राण जाऊ लागले की त्या अंतसमयी परमेश्वराचे विस्मरण होऊन पूर्वीच्या सर्व गोष्टी ते विसरून जातात. गर्भात असताना स्वस्वरूपाचे ज्ञान असल्याने तो जीव सोहम सोहम म्हणजे मी तोच आहे, म्हणजे मी ब्रह्मच आहे असे म्हणत असतो. पण बाहेर पडला की कोहम म्हणजे मी कोण आहे असे म्हणू लागतो. अर्थात त्याला स्वस्वरूपाचे विस्मरण होते. गर्भात असताना दुःखी असलेला तो जीव तेथून मोठ्या कष्टाने बाहेर येतो, पण बाहेर येताच गर्भवासातील सर्व कष्ट तो पार विसरून जातो. त्याची वृत्ती शून्याकार होऊन त्याला चित्तात काहीच आठवेनासे होते आणि अज्ञानाने भ्रांती उत्पन्न होऊन जन्मलेल्या बालकाला सुखच वाटू लागते. त्याचा देह विकार पाहू लागतो
त्याची वाढ होऊ लागली की तो जीव सुखदुःखाने व्याप्त होतो. असो, याप्रमाणे तो जीव मायेच्या जाळ्यात सापडून बद्ध होतो. प्रत्येक प्राणी मात्राला गर्भवासात जसे दारुण दुःख भोगावे लागते, म्हणून त्याने भगवंतास शरण जावे. जो भगवंताचा भक्त असतो तो या जन्म मरणाच्या चक्रातून आपल्या विरक्तीच्या आणि ज्ञानाच्या बळावर कायमचा मुक्त होतो. त्याला पुनर्जन्म नसतो. श्री समर्थ म्हणतात की याप्रमाणे गर्भवासातील दुःखाचे मी यथामती वर्णन येथे केले आहे. आता पुढे जे काही सांगणार आहे त्याकडे श्रोत्याने सावध होऊन लक्ष द्यावे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे जन्म दुःख निरूपण नाम समास पहिला समाप्त. दशक तिसरा, समास दुसरा, स्वगुण परीक्षा ओ. श्रीराम. श्री समर्थ म्हणतात की हा संसारच मुळे दुःखाचे मूळ आहे. यात दुःखाची इंगळी लागते तेव्हा तिच्या डंखाने प्राणांतिक वेदना होतात. मागील समासात गर्भवासात ज्या यातना सोसावे लागतात त्याचे वर्णन केले होते. पण गर्भवासात जे दुःख भोगलेले असते त्याचा त्या बालकास विसर पडतो आणि पुढे ते दिवसेंदिवस वाढू लागते. बाळपणी त्याची त्वचा फार कोवळी असते, त्यामुळे जरा काही दुःख झाले की ते तळमळू लागते आणि सुखदुःख सांगावे म्हटले तर त्यावेळी त्याला बोलताही येत नसते. देहाला काही दुःख झाले अथवा भुकेने व्याकुळ झाले तरी ते बालक मोठमोठ्याने रडू लागते, पण आपली आतली व्यथा त्याला सांगता येत नाही. माता त्याला जवळ घेते, कुरवाळते, पण त्याच्या अंतरात काय दुःख आहे ते तीही जाणू शकत नाही. त्यामुळे त्या बालकाचे दुःख दूर होऊ शकत नाही. ते मूल भुंके देऊन परत परत रडते. आई त्याला कडेवर घेऊन समजावण्याचा प्रयत्न करते, पण त्याला काय व्यथा आहे हे कुणीच जाणू शकत नाही. त्यामुळे ते मूल बिचारे तळमळत राहते. नाना व्याधींच्या जोरामुळे ते दुःखाने भयकंपित होते. कधी ते रडते, कधी पडते, तर कधी विस्तवामुळे ते पोळतेही. त्याला स्वतःच्या शरीराचे रक्षण करता येत नाही, त्यामुळे नाना अपाय घडत असतात. खोड्या करताना अकस्मात अपाय होऊन त्याला एखादा अवयवही गमवावा लागतो, अथवा पूर्व पुण्याईमुळे असे काही अपाय झाले नाही की ते मोठे होऊन हळूहळू आपल्या आईला अधिक ओळखू लागते. मग एक क्षणभर जरी आई दिसली नाही तरी ते दुःखाने मोठमोठ्याने रडू लागते. त्यावेळी त्याला आईसारखे दुसरे आणखी काहीच आवडत नाही. मोठ्या आशेने ते आईची वाट पाहत असते. आईशिवाय ते जराही राहत नाही. आईची आठवण झाली की तिचा वियोग त्याला पळभरही सहन होत नाही. ब्रह्मादिक देव जरी आले किंवा प्रत्यक्ष लक्ष्मीने जरी प्रेमाने त्याच्याकडे पाहिले, कितीही समजावण्याचा प्रयत्न केला तरी आपल्या आईला सोडून ते थोडा वेळही राहत नाही. आई कुरूप असो, कुलक्षणी असो, अथवा सगळ्यांच्यापेक्षा अभागी असो, त्या बाळाला सर्व जगात तिच्यासारखे कोणीही नसते. आई नसेल तर ते मूल केविलवाणे दीन असते. तिने रागावून त्याला दूर सारले तरी ते मोठमोठ्याने रडू लागते व धावत येऊन तिलाच मिठी मारते. आईच्या जवळ ते आनंदात असते. तिने दूर सारले की ते तळमळू लागते. त्यावेळी आईवर त्याचे अतिशय प्रेम जडलेले असते. अशा स्थितीत आई मरण पावली तर ते मूल अगदी पोरके होते आणि आई आई म्हणून दुःखाने झुरणीला लागते. आई कुठे दिसत नाही, त्यामुळे ते केविलवाणे होऊन लोकांच्या तोंडाकडे पाहू लागते. त्याला अजून आशा वाटत असते की आपली आई जरूर परत येईल. एखाद्या स्त्रीला पाहून ही आपली आई तर नाही ना या विचाराने ते तिच्या चेहऱ्याकडे न्याहाळून पाहू लागते. तेव्हा त्याला कळते की ही आपली आई नाही. त्यामुळे ते मूल हिरमुसले होते आणि केविलवाणे दिसू लागते. आईच्या वियोगाने ते फार कष्टी होते. त्याला मनात अत्यंत दुःख वाटते. त्यामुळे त्याचे शरीरही अत्यंत रोडावते. मातेलाही मरण न येता ती वाचली तर मायलेकरांची भेट होते. मग दिवसेंदिवस त्या मुलाचे बालपणही संपत येते. बालपण संपून ते मूल दिवसेंदिवस शहाणे होऊ लागते. मग त्याला जो आईचा अत्यंत लळा लागलेला असतो तो तितका राहत नाही. पुढे त्याला खेळाचा नाद लागतो आणि तो मुलांचा मेळा जमवून खेळण्यात दंग होतो. डाव जिंकला तर त्याला आनंद होतो आणि डाव हरला तर दुःख वाटते. आई वडील अत्यंत ममतेने मनपूर्वक त्याला शिकवण्याचा प्रयत्न करतात, पण त्याला त्यामुळे फार दुःख होते. मुलांच्या संगतीची चटक लागलेली असते, ती सुटत नाही. मुलामध्ये खेळत असताना त्याला आई वडिलांची आठवणही होत नाही, परंतु त्या खेळण्यात अकस्मात दुःख ओढवते.
खेळताना दात पडतात, डोळा फुटतो किंवा पाय मोडून तो लंगडा होतो. अगदी वेड्यासारखी त्याची अवस्था होते. त्याची सर्व मस्ती उतरते, जिरते आणि व्यंग आल्याने अवकळा येते. त्यात त्याला देवी येतात किंवा गोवर येतो, कपाळ दुखू लागते किंवा अंगात ताप भरतो, नाहीतर निरंतर वायुगोळा उठून पोटशिव लागतो. त्याची अवस्था पाहून लोक नाना तर्ककुतर्क करू लागतात. कुणी म्हणते की याला भूताने झपटले, तर कुणी म्हणतात की त्याला मेस्को, मायराणी व जलदेवताने पकडले. कुणी म्हणतात की मुंजा झोटीन किंवा म्हसोबाची करणी बांधली. कुणी म्हणतो की याला दुष्ट वेताळ लागलाय, तर कुणी म्हणते की ब्रह्मराक्षसाने याला धरले, तर कुणी म्हणते की कुणीतरी चेटूक केले असावी किंवा याने उतारा ओलांडला असावा. खरे काय झाले आहे ते कळतच नाही. कोणी म्हणतो बीरदेव लागला, तर कुणी म्हणतो खंडेराव लागला, तर दुसरा कोणी म्हणतो की हे सगळेच खोटे आहे, याला ब्रह्मसंबंधच लागलाय. एक म्हणतो की कुणी करणी केली आहे, तर कुणी म्हणतो की मंत्र म्हणून एखादी देवता याच्या अंगात सोडली आहे, तर कोणी म्हणतो की सटवाईचे काही देणे चुकले असावे. कुणी म्हणतात की पूर्वजन्मीच्या कर्माचे फळ म्हणून याच्या अंगी नाना रोग जडले आहेत असे म्हणून कुणी चांगले वैद्य किंवा चांगले मांत्रिक यांना बोलावून आणते. कोणी म्हणतात की आता काही हा वाचत नाही, तर दुसरे कोणी म्हणतात की हा मरत नाही. पूर्वजन्मीच्या पापाचे फळ म्हणून याला या यातना भोगाव्या लागत आहेत. माणूस गर्भवासाचे दुःख जरी विसरला तरी तो त्रिविध तापाने पोळून निघतो. या नाना प्रकारच्या संसार दुःखाने तो अत्यंत कष्टी होतो. या इतक्या सगळ्या कटकटीतून माणूस जर वाचला तर त्याला विद्या यावी म्हणून आई वडील मार मारून शहाणा करतात. लोकात नाव राखील असा तो चांगला होतो. नंतर आई वडिलांनी संसाराच्या लोभाने त्याच्या विवाहाचा विचार केला आणि आपल्या सर्व वैभवाचे प्रदर्शन करून त्याच्यासाठी नवरी पाहिली. आपापले वैभव घेऊन सर्व वऱ्हाड्याने दाटी केली. ते पाहून त्या नवरदेवास फार सुख वाटले आणि त्याचे मन सासूरवाडीकडे अगदी रंगून गेले. आपले आई वडील कशाही हीन अवस्थेत असले तरी सासूरवाडीस आपण नीटनेटके गेले पाहिजे, यासाठी द्रव्य नसले तरी ऋण काढून व्याजाने द्रव्य घेऊन तो थाटात सासूरवाडीत जातो. त्याचे अंतःकरण आतून सर्व सासूरवाडीकडे गुंतलेले असते. आई बाप बिचारे दीन होऊन घरात राहतात. ते सर्वस्वी असह्य झालेले असतात. जणू तेवढ्यासाठीच जिवंत होते आणि त्यांचे कार्य आता झाले आहे. नवरी घरी आली की त्या नवरदेवाला तिच्याविषयी अत्यंत आसक्ती वाटू लागते आणि आपल्यासारखा सुखी दुसरा कोणीच नाही असे त्याला वाटू लागते. घरात आई वडील भाऊ बहिणी सर्व असली तरी नवरी दिसली नाही तर बाकी सर्व त्याला तुच्छ वाटू लागतात. आपल्या बायकोमध्ये तो अधिकच गुंतून जातो. पापी अविद्येने त्याला पार भुलवून टाकलेले असते. ती वयात आली नसताही त्यास तिच्याविषयी इतके प्रेम वाटते. मग ती वयात येऊन तिच्यापासून स्त्री सौख्य मिळू लागले म्हणजे तर त्याच्या वागण्याला मर्यादाच राहत नाही. त्यांचे एकमेकावरील प्रेम वाढू लागते आणि कामवासनेमुळे माणूस पुरता प्रपंचात गुरफटून जातो. बायको क्षणभर जरी दृष्टीआड झाली तरी तो तिला पहावयास अत्यंत उतावळा होतो. त्याची प्रीतिपात्र बनलेली ही ती पत्नी त्याचे अंतःकरणच जणू घेऊन जाते. तिथे ते कोमल मंजूळ शब्द, ती मर्यादा, तो लाजरेपणा, तो कमलासारखा सुंदर चेहरा पाहिला तरी संभोगाच्या विचाराने मन भरून जाते. तिच्याबद्दलची आसक्ती अनावर होते. विशेष सेवनासाठी शरीर व्याकुळ बनते. ते आवरत नाही. अन्यत्र दुसऱ्या व्यवसायात मन रमत नाही. सारखी तिची हुरहुर वाटत राहते. बाहेर काही व्यवसाय करीत असला तरी त्याचे मन सर्वस्वी घरी लागलेले असते. क्षणोक्षणी मनामध्ये आपल्या कामिनीचे स्मरण त्याला होत असते. तुम्ही माझ्या जीवापेक्षाही मला प्रिय आहात असे त्याची स्त्री अत्यंत लाघवीपणाने म्हणते आणि अशा गोड वागण्याने त्याचे सर्व चित्त हिरावून घेते. ठग किंवा पेंढारी लोक आधी ओळख करतात आणि नंतर रुमालाचा गळफास ठेवून प्राण घेतात. तशी आयुष्य संपत आल्यावर माणसाची स्थिती होते. आपल्या स्त्रीवर त्यांचे फार प्रेम जडते. तिला जरा कोणी रागाने बोलले की मनातल्या मनात त्याला अत्यंत दुःख होते. आपल्या बायकोचा कैवार घेऊन तो आई वडिलांना शिवीगाळ करतो. वाईट शब्दात प्रत्युत्तर देतो. तिरस्काराने त्यांचा अपमान करून तो वेगळाच निघतो. स्त्रीसाठी तो लाज लज्जा सोडतो. तिच्याकरता मित्रांना सोडतो.
एवढेच नव्हे तर तिच्या खातर सर्व जीवलगांशी असलेले चांगले संबंध तो बिघडवून टाकतो. स्त्री करता जणू तो आपला देहही विकतो, तिचा सेवक होऊन राहतो. स्त्री करता तो विवेकालाही मुकतो. स्त्रीसाठी तो लंपट बनतो, तिच्यासाठीच अति नम्रता धारण करतो आणि पराधीन होऊन राहतो. स्त्रीच्या योगे तो लोभी होतो, धर्माचा त्याग करतो. तीर्थयात्रा, स्वधर्म इत्यादी गोष्ट तो करू शकत नाही. स्त्रीच्या आसक्तीमुळे तो शुभ अशुभ याचा विचारही करीत नाही. आपले तन, मन, धन किंबहुना सर्वस्वच अनन्यभावाने तिला अर्पण करतो. स्त्रीसाठी त्याने परमार्थ बुडवला, स्वहितास मुकला, ईश्वराविषयी उदासीन झाला आणि कामासाठी मात्र वाढली. स्त्रीला वश होऊन त्याने भक्तीचा त्याग केला, विरक्ती सोडून दिली. एवढेच नव्हे तर जी स्वीकारण्यास योग्य ती सायुज्य मुक्तीही त्याने तुच्छ मानली. एका स्त्रीच्या नादाने त्याने सर्व ब्रह्मांड तुच्छ मानले. प्रेमाची माणसे त्यास शत्रूसारखी वाटू लागली. अशा प्रकारे आपल्या पत्नीवर त्याचे अत्यंत अंतःकरणपूर्वक प्रेम जडल्याने त्याने तिच्या पायी सर्वस्वाचा त्याग केला. तो अकस्मात ती बायको मरूनच गेली. तिच्या मृत्यूने त्याच्या मनास अत्यंत शोक झाला. तो म्हणू लागला की माझा फार मोठा घात झाला. आता कसला संसार, माझा संसार पार बुडाला. जीवलग माणसांशी संबंध सोडून टाकला आणि आता अवचित माझे घरच मोडले. मग तो दुःखाने म्हणू लागला की मी आता या मायेचा त्याग करतो. स्त्रीचे प्रेत मांडीवर घेऊन तो ऊर आणि पोट बडवून घेऊ लागला आणि लाज सोडून लोकांच्या समोर तिची थोरवी वर्णन करू लागला. तो मोठमोठ्याने दुःखाने आक्रंदू लागला आणि म्हणू लागला की माझे घर बुडाले, आता मी यापुढे संसार करणार नाही. भ्रमिष्ठ झालेल्या माणसासारखी त्याची स्थिती झाली. त्याला सर्वस्वाचा उभं झाला. मग त्या दुःखामुळे तो अंगाला राख पासून साधू वैरागी बनला. पण काही कारणाने घरातून निघून जाणे जमले नाही आणि शेवटी त्याने पुन्हा लग्न केले. त्यानंतर त्या दुसऱ्या बायकोमध्ये त्याचे मन अत्यंत आसक्त झाले. दुसरे लग्न झाल्यावर लगेच त्याच्या आनंदाला भरती आली. श्री समर्थ म्हणतात की आता पुढला समास ऐकण्यासाठी श्रोत्याने सावध व्हावे. इथे श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे स्वगुण परीक्षा नाम दुसरा समाप्त. दशक तिसरा, समास तिसरा, स्वगुण परीक्षा बो. श्रीराम. दुसरा विवाह होताच मागील दुःख तो विसरून गेला आणि संसारात सुख आहे असे मानून दिवस घालवू लागला. आता तो अत्यंत कंजूस झाला. पोटभर अन्न देखील खाईना. पैशासाठी एकाएकी प्राण टाकू लागला. प्रलय ओढवला तरी पैसे खर्च करीनासा झाला. साठवलेल्या पैशात सारखी भर घालू लागला. अशी वृत्ती झाल्यामुळे त्याच्या अंतरात सद्वासना राहील तरी कशी. स्वतः धर्म करीना आणि इतर कुणी धर्म करू लागले तर त्याचे निवारण करू लागला. साधू सज्जनांची सर्व काळ निंदा करू लागला. तीर्थयात्रा नाही, व्रत नाही की अतिथी अभ्यागत नाही अशी त्याची वृत्ती झाली. मुंगीच्या तोंडातील अन्नाचं कणही तो वेचून साठवू लागला. स्वतःच्या हातून पुण्य करवत नाही, दुसऱ्याकडून केले तर ते पाहवत नाही. आपल्याला आवडत नाही म्हणून जो कोणी करीत असेल त्याचा उपहास करू लागला. देवाला भक्तांना त्रास देऊ लागला. आपल्या शक्तीच्या बळावर सगळ्यांना दुःख देऊ लागला. प्राणीमात्रास निष्ठुर शब्द बोलून त्याचे अंतःकरण दुखू लागला. नीतीचा त्याग करून तो अनितीने वागू लागला आणि सदा सर्वदा अभिमान धरून ताठ्याने वागू लागला. तो पक्षश्राद्धही करेना. या प्रकारे त्याने आपल्या पूर्वजांनाही फसवले. काहीतरी सबब शोधून तो कुळधर्म कुळाचारही करेना. या प्रकारे त्याने कुळदेवतेलाही ठकवले. तो बहिणीला सवाष्ण म्हणून आमंत्रण देई आणि बायकोला बोलवायला आलेल्या मेहुण्यासच ब्राह्मण सांगून पाहुण्यांच्यावरच भागू लागला आणि त्यामुळे इतर दोघांचा भोजन खर्च वाचू लागला. त्याला हरिकथा कधीच आवडत नसे. देवाची काय आवश्यकता आहे असे त्याला वाटे. उगीच स्नान संध्या तरी का म्हणून करावी असे तो म्हणू लागला. अभिलाषा धरून तो द्रव्य संचय करू लागला. स्वतः दुसऱ्याचा विश्वासघात करू लागला आणि तारुण्याच्या मदाने माजून अत्यंत उन्मत्तपणे वागू लागला. तारुण्याच्या जोरामुळे कामवासना उत्पन्न झाली. मनोधैर्य टेकणे अशक्य झाले आणि जे करू नये ते महापाप त्याने केले. स्त्री केली होती पण वयात आलेली नव्हती आणि याला धीर धरवेना. शेवटी विषय सुखाच्या लोभाने कुणाला ओळखेनासा झाला. आई बहिणीप्रमाणे परस्त्रीशी वागावे
हा विचार राहिल्याने आणि परस्त्रीशी संबंध ठेवल्याने पातकी ठरला. त्यामुळे न्यायालयात त्याला शिक्षा झाली तरी त्याचे वागणे पालटले नाही. परस्त्री दृष्टीस पडताच त्याच्या मनात तिच्याविषयी अभिलाषा उत्पन्न होऊ लागली, पण तिची प्राप्ती होत नाही असे पाहून तो पुन्हा कष्टी होऊ लागला. अशा रीतीने त्याने उदंड पाप केले. शुभाशुभाचा विचारही त्याच्या ठिकाणी राहिला नाही. त्या दोषामुळे अकस्मात त्याच्या अंगी दुःख भरले. त्याच्या सर्व शरीरात रोग पसरला. त्याला क्षयरोग लागला. त्याने केलेल्या दोषांची फळे भोगण्याची पाळी लवकरच त्याच्यावर आली. रोगाने त्याच्या सर्वांगावर फोड उठले. नाक झडून गेले. सर्व सौंदर्य जाऊन कुरूपता आली. देह अगदी कृश झाला. नाना व्यथा उत्पन्न झाल्या आणि तारुण्यातील शक्ती सगळी नष्ट होऊन तो अगदी खंगून गेला. त्याच्या सर्वांगाला कळा लागल्या. देहाला अवकळ आली आणि अंगात शक्ती न राहिल्याने तो थरथर कापू लागला. हातपाय वगैरे रोगाने झडले. सर्वांगात किडे पडले. त्याच्याकडे पाहून सर्व लहान थोर तिरस्काराने चुंकू लागले. त्यात त्याला जुलाब होऊ लागले. त्यामुळे आसपास दुर्गंधी सुटली. तो अत्यंत खंगून गेला, पण जीव जाता जाईना. मग तो म्हणू लागले की देवा, आता मला मरण दे. माझ्या जीवाला अत्यंत यातना झाल्या. अजून माझ्या पापांचा घडा भरला नाही का? तो दुःखाने घळघळा रडू लागला. जो तो स्वतःच्या अंगाकडे पाहावे तो अधिकच दैन्यवाने दिसू लागले. त्यामुळे तो बिचारा अत्यंत तळमळू लागला. अशा प्रकारे त्याला खूप कष्ट झाले. सर्व वाताहत झाली. त्या दरोडेखोराने दरोडा घालून सर्व द्रव्य चोरून नेले. याप्रमाणे ना धड इहलोक ना परलोक अशी विचित्र अवस्था झाली. प्रारब्धाचा असा विचित्र भोग भोगावा लागला की स्वतःचे मळमूत्र दुःखाने त्याला सेवावे लागले. पुढे त्याच्या पापकर्माचा भोग सरला आणि दिवसेंदिवस त्याची व्यथा कमी होऊ लागली. वैद्याने औषधे दिली आणि त्याचा उपयोग झाला. लोक म्हणू लागले की हा मरता मरता वाजला आहे. याचा जणू पुनर्जन्मच झाला. आता हा जरा माणसाचा आलाय. मग त्याने आपल्या स्त्रीला घरी आणली आणि परत घरात दिवा लागू लागला. पण परत त्याने पूर्वीप्रमाणेच अतिस्वार्थबुद्धीत धरली. काही वैभव मिळवले, परत सर्व साठवले, पण संतान नसल्याने घर बुडाल्यासारखेच त्याला वाटू लागले. पुत्र संतान झाले नाही, त्यामुळे तो दुःखी झाला. लोकात वांझ म्हणून नाव पडले. ते नाव जावे म्हणून आता मुलगे होऊ दे असे तो म्हणू लागला. म्हणून त्याने नाना सायास केले. अनेक देवांना नमस केले. तीर्थयात्रा, व्रते, उपवास, धरणे, पारणे यांचा सपाटा लावला. विषय सुख राहिले बाजूला, पण वांझपणाने दोघांना दुःखी केले. तेवढ्यात कुलदैवत प्रसन्न झाले आणि एकदाचे मूल झाले. त्या मुलावर दोघांचे अत्यंत प्रेम जडले. दोघेही त्याला एक क्षणभरही विसंबत नसत. त्याला काही झाले तर ती जोरजोराने रडू लागत. अशी ती दुःखीत दोघे नाना दैवतांची पूजा करीत होती. तोच पूर्वपापाच्या प्रभावाने ते मूलही अकस्मात मरण पावले. त्यामुळे त्यांना अत्यंत दुःख झाले. परत घरी निपुत्रिकाले ती दोघे म्हणू लागले की देवाने वांझ करून आम्हाला तरी कशाला ठेवले आहे. आम्हाला हे द्रव्य काय करायचे? हे सर्व गेले तरी चालेल, पण मूल बाळ होऊ दे. मुलासाठी सर्व सोडावे लागले तरी चालेल. एक मूल झाल्याने वांझ पण गेले होते, पण आता ते मूल गेल्याने मरत वांझ म्हणजे जिची मुले जगत नाहीत अशी स्त्री असे नाव पडले. ते नाव आता काही केलं जात नाही. म्हणून त्या दुःखाने दोघे पुन्हा रडू लागले. आमची वंशवेल का बरे खुंटली? हाय रे देवा, आमची वृत्ती का बरे बुडाली? कुलस्वामीने आमच्यावर कोपली तर नाही ना? आमचा कुलदीप का बरे विझला? आता परत जर आम्हाला पुत्राचे मुख पाहावयास मिळाले तर आनंदाने धगधगीत निखाऱ्याच्या खाईतून चालत जाईल, किंवा कुलस्वामीने पुढे गळही टोचून घेईन. आईच्या मुलाला तुझा भूता सेवेकरे होईन. त्याचे नाव केरपुंजा ठेवीन. त्याच्या नाकात नथणी घालीन. पण माझा एवढा मनोरथ पुरा कर. याप्रमाणे अनेक देवांना त्यांनी नमस केले. पुष्कळ गोसावे धुंडले. संबंध विंचू गटागटा गिळले. संबंधांना प्रसन्न करण्यासाठी प्रयत्न केले. अंगात दैवत घालण्याचे नाना तऱ्हेने प्रयत्न केले. ब्राह्मणांना केळी, नारळ, आंबे इत्यादींची दाने दिली. नाना प्रकारचे तंत्रप्रयोग केले. पुत्रलोभाने क्षुद्र मंत्रप्रयोगही केले. तरीही नशीब फिरले आणि
पुत्र काही होईना. पुत्र व्हावा म्हणून अस्पर्श असता वृक्षाखाली जाऊन न्हाणे, फळती झाडे जाळणे इत्यादी नाना पातके त्याने केली. दोघांनी आपले सर्व वैभव सोडून दिले आणि त्यांची अवस्था भ्रमिष्ठासारखी झाली. इतक्यात त्यांना खंडेराव आणि कुलस्वामीने प्रसन्न झाले. आता आपले मनोरथ पूर्ण होतील या विचाराने नवरा बायको आनंदून गेली. श्री समर्थ म्हणतात की आता श्रोत्याने सावध म्हणून पुढे जे सांगेन ते लक्षपूर्वक ऐकावे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे स्वगुण परीक्षा नाम समास तिसरा समाप्त.